सन्माननीय नामदेवराव जाधव, आपणास विनंती की आपण 2च मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं. हॅलो. आता क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या हक्काच्या मागणीसाठी पुऱ्या महाराष्ट्रातून आपण या ठिकाणी मुंबईमध्ये हजर झालेलो आहे. आता ही मुंबईमध्ये आपली मीटिंग झालेली आहे. मुंबईत एवढा माणूस आलाय ना, हा घरची एक माणूस आलाय ना, हो गावातला एक माणूस आलाय म्हणजे महाराष्ट्रात किती माणसं असतील त्याचा विचार करायचा आपण. खरोखरच महिला भगिनी सुद्धा अतिशय मोठ्या उत्साहाने साजरे इथं आलेले आहेत. एक केवढं महामंडळ एसटी महामंडळ मोठं म्हणतात आणि एक किती महामंडळ मोठं आणि एसटी महामंडळ म्हणजे 3 अक्षर आहे. 3 अक्षरावरती मोठं झालेलं आहे. आमचा उमाजी राजा 3 अक्षरावरती कसा मोठा झाला हे सांगतो. एसटी राज्य परिवहन मंडळ असे 3 अक्षर आहेत. उमाजी नाईक म्हणजे कसं, उ म्हणजे उठाव करणारा, म म्हणजे मारणारा आणि जी म्हणजे जिंकणारा. उठाव करून मारून जिंकणारा हा उमाजी नाईक. हा खरोखरच महाराष्ट्राचा राजा आहे. जनरल नेतृत्वाचा असा आपला पंतप्रधान आहे. अशा पद्धतीने जातो. 20 वर्ष राज्य चालवणारा त्याच्यावर तो राजा होता आणि त्या जनरल नेतृत्वात सुद्धा उमाजी नाईकाला बघितल्यानंतर म्हणला, अरे बापरे, हा जर 41 वर्षात जर माणूस मरत नव्हता तर नक्कीच दुसरा शिवाजी होता. आणि खरोखर तो शिवाजी राजाचं सर्वाशीर्व घेऊन शिवाजीराजाच्या नंतर कुणी सुद्धा लढत नव्हतं. कुणी सुद्धा भारत सुद्धा पडला होता. पण त्यातच एक अशी ठिणगी पडली की ठिणगी पडली की ती उमाजी नायकाची साऱ्या भारताला आग लावली. 150 वर्षे आज मुंबईमध्ये आपण पुढे राहता. आज मुंबईमध्ये आपण सगळेजण मुंबईमध्ये राहतो. दीड वर्ष जर राहिलं तर खोलीवाला बंधन करतो आणि म्हणतो मी खोली सोडित नाही. आज 150 वर्ष राहिला ब्रिटिश उमाजी नायकाला चालून लावला. तो बेकार माणूस असेल. अरे मी म्हणतो उमाजी नायकाचं जर रात्रीचं स्वप्नात नाही येऊन जर म्हणलं का नाही त्याला उठा तर लगेच उठून चालायला लागलं पाहिजे की आपल्या उमाजी राजासाठी जायचं आहे, दुसऱ्या कुणासाठी नाही. पाठीमागं 95च्या काळात फडणवीस साहेबांनी जेजुरीला मोर्चा घेतला होता. त्यावेळी पण इथनं मुंबईवरनं ट्रक करून गेलं होतं. पहिलंच भाषण माझं झालं होतं. तर मी सांगितलं होतं खरोखरच असा आपला मोर्चा जेजुरीत झाला. पण ह्या मुंबईमध्ये मोर्चा नेणार कोण? आणि मुंबईमध्ये नेणारा ती दौलत आहे. दौलत ते त्याला चौकून आम्ही संपणार नाही. दौलत आहे, दौलत नाना आहे ते बी फक्त नाही. तर बंधूंनो, मला लय बोलायचं पण फक्त 2-2 मिनिटाचे टायमिंग दिलेलं आहे. तर मी 2 मिनिटं मला लय बोलायचं होतं पण मी परत मोठं झाला ना परत बोलन. पण उमाजी नाईकाचं माझ्या हॅलो, धन्यवाद जाधव सर.